सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी. कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकाल का? यू विल इझिली रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. द ॲनिमल्स इन पिक्चर म्हणजे तुम्ही सदरच्या चित्रामध्ये दिलेले ॲनिमल्सची नावे सांगू शकाल का? त्यांना ओळखू शकाल का? टेल देअर नेम्स अँड ऑल्सो देअर स्पेशल फीचर्स. त्यांची नावं सांगा आणि त्यांचे स्पेशल फीचर्स सुद्धा सांगा. आता या ठिकाणी दाखवलेली आहे ती मैना, तोता किंवा पोपट. ओके, याला इंग्लिशमध्ये आपण पॅरट असं म्हणतो. दिस इज कोब्रा अँड दिस इज डिअर, हरिण. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. हत्ती, एलिफंट. ओके, एन एलिफंट. कॅन यू टेल व्हॉट names of these other animals, or can you tell name us animals that fly in the sky and animals that live in water. So animals that fly in the sky are birds. Animals that live in water are called as aquatic animals. Okay, animals that are black, just like as elephant and birds like crow. Animals that have many colors, the word like peacock, have many colors. Very large animals and very teeny or very tiny animals. खूप मोठे प्राणी किंवा खूप लहान प्राणी. आता इथं where will you find us हे कुठं दिसतात? What is this? This is eagle. So an eagle flies high in the sky. Cow walks on the ground. गरुड आकाशात उंच उंच भरारी घेतो आणि गाय जमिनीवरून चालते. फिश स्विम इन वॉटर. मासा पाण्यात पोहतो. ठीक आहे. आता कलरवरून पाहायचं झालं तर वी आर ऑफ डिफरंट कलर्स. हे सगळे पाणी वेगवेगळ्या कलरचे आहेत. द ग्रेट इज व्हाईट. ग्रेट सफेद आहे. द क्रो इज ब्लॅक. कावळा काळा असतो. द बफेलो टू इज ब्लॅक म्हणजे बफेलो सुद्धा किंवा म्हैस सुद्धा काळी असते. बट द पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स. पण मोराला मात्र खूप वेगवेगळे कलर्स असतात. वी मे बी बिग और वी मे बी स्मॉल. द हॉर्स म्हणजे घोडा, द बुलॉक म्हणजे बैल, आर व्हेरी लार्ज इन साईज म्हणजे आकाराने खूप मोठे असतात. द गोट अँड द डॉग आर मीडियम साईज म्हणजे शेळी आणि कुत्रा हे मीडियम साईज असतात. तर माऊस अँड द स्क्विरल आर स्मॉल. सी हिअर इट इज स्क्विरल and mouse are very small. Okay. Also, the earthworm and the cockroach are smaller still. आता यांच्यापेक्षा सुद्धा कॉकरोच किंवा अर्थवर्म म्हणजे गांडूळ ही त्यांच्यापेक्षा लहान असतात. Gnats and ants are very teeny indeed. मुंग्या सुद्धा खूपच खूपच लहान असतात. Can you tell which animals run very fast?
And which animals move very slowly? Yes, elephants moves very slowly. We move in different ways. See here, the squirrel is small animal and it is nimble. Nimble म्हणजे चपळ. Small animal like squirrel. बरोबर आहे. It climbs up a tree quickly and swiftly runs along its branch. ही काय करते? खार खारुताई काय करते? कोणत्याही ब्रँचवर, कोणत्याही फांदीवर पटकन आणि सहजगत्या इकडून तिकडे पळते. ठीक आहे. द एलिफंट्स बॉडी इज बल्की. खूप बोजड असते ह्याचं शरीर. हत्तीचं शरीर खूप बोजड असतं. इट्स लेग्स आर हेवी. यांचे पाय खूप हेवी असतात. द एलिफंट कॅनॉट रन ॲट एनी ग्रेट स्पीड. खूप जोरात किंवा खूप वेगात हे पळू शकत नाहीत. पण द डिअर हॅज थिन लेग्स, इट रन्स व्हेरी फास्ट. पण हरिण मात्र लहान पायांची असते, सडपातळ पायांची असते आणि ते मात्र चपळ पळते किंवा फास्ट पळते. खूप वेगाने पळू शकते हरिण. द फ्रॉग्स हाइंड लेग्स आर लॉंग. फ्रॉगचे, ज्याला आपण बेडूक असं म्हणतो, त्याचे मागचे पाय खूप लांब असतात. सो इट कॅन इझिली हॉप, जम्प अँड लिफ. म्हणजे ते खूप सहजगत्या झेप मारू शकतात, उडी मारू शकतात. कॅन यू टेल व्हाय डू वी कीप काउज? आपण गायी का पाळतो? नेम सम अदर ॲनिमल्स दॅट आर युजफुल टू अस. व्हाय डू वी नॉट लाईक इट इफ देअर आर माईस ऑर बेडबग्स इन आवर हाऊस? तर काय म्हणतात पहा, आपण गायी का पाळतो ते सांगायचं आहे. तसंच असे काही प्राणी आहेत का जे आपल्या फायद्याचे आहेत? त्याचप्रमाणे आपल्याला उंदीर किंवा ढेकूण आपल्या घरी नको आहेत असं का वाटतं? आपल्याला ते का आवडत नाही? यू फाइंड अस युजफुल. म्हणजे युजफुल म्हणजे उपयोगी. पीपल लव टू कीप ॲनिमल्स. लोकांना प्राणी पाळायला आवडतं. द डॉग गार्ड्स आवर हाऊस. कुत्रा आपल्या घराचं संरक्षण करतो. पीपल लाईक टू कीप कॅट्स टू. लोकांना मांजर सुद्धा पाळायला आवडतं. काऊज, बफेलोज अँड गोट्स गिव्ह अस मिल्क. गाई, म्हैशी आणि शेळी आपणास दूध देतात. सम पीपल कीप हेन्स. काही लोक कोंबड्या सुद्धा पाळतात. वी गेट मिल्क एग्स फ्रॉम ॲनिमल्स. आपल्याला प्राण्यांच्या पासून मटण, दूध आणि अंडी मिळतात. बुलक्स हेल्प विथ फार्म वर्क. बैल आपल्याला शेती कामात मदत करतात. हिच्ड टू कार्ट. बैलगाडी खेचण्यासाठीही मदत करतात. दे ड्रॉ हेवी बर्डन्स. ते ओझे वाहतात. ते ओझे सुद्धा वाहतात. टू याचा अर्थ सुद्धा असं होतो. हॉर्सेस अँड डॉंकीज टू आर युज्ड टू कॅरी बर्डन्स. घोडी आणि गाढवं सुद्धा वजन वाहून नेण्यासाठी वापरली जातात. वी लुक आफ्टर द ॲनिमल्स. वी कीप. वी फीड देम. आपण त्या प्राण्यांची काळजी घेतो, आपण पाळतो, आपण त्यांना अन्न पाणी सुद्धा देतो. वी टेक केअर ऑफ देम व्हेन दे आर इल. ते आजारी असतात त्यावेळी आपण त्यांची काळजी सुद्धा घेतो. द ॲनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. आपण जे प्राणी पाळतो ते आपल्याला खूप आवडतात. धन्यवाद.